नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे कलाला आता झोप येत नसते. कलाला सतत आपल्या आईचे शब्द आठवत असतात. ती इकडे दिनकर काकांना म्हणालेली असते, की आपल्याला जावई बापूंचे सगळे पैसे लवकरात लवकर परत करायला हवेत. त्यांना असं नको वाटायला, की आपण त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतोय. हे सगळं आता कलाला आठवत असतं आणि ती सुद्धा आता अद्वैतला पैसे द्यायचे आहेत म्हणून खूप जास्त विचारात असते. तेवढ्यातच इथे सौरभचा फोन आलेला असतो. तेव्हा नैना म्हणत असते, की एवढ्या रात्री या सौरभने फोन केलाय. एका मॅरिड मुलीला एवढ्या रात्रीचा फोन करायचा नसतो. एवढी साधी अक्कल नाही आहे का याला? तेव्हा इथे नैना फोन उचलते आणि म्हणते, "काय झालंय? एवढ्या रात्री फोन का केलायस तू मला? जर राहुलला जाग आली असती तर? अरे, मी माझ्या नवऱ्याच्या शेजारी होते. तुला कळत नाही का? जर त्याला जाग आली असती तर त्यांना सगळं कळलं असतं." तेव्हा इकडे सौरभ म्हणत असतो, की "कळू दे ना, कळलं तर. आणि हे बघ, आता जर तू खाली नाही आलीस ना, तर तुझ्या घरच्या लोकांना सगळं काही कळेल. तेव्हा आता काही नाही बोलायचं आणि सरळ आता तुझ्या घराच्या खाली ये. मी तिथे आलो आहे, तुझी वाट बघतोय." तेव्हा नैना म्हणते, की "वेडा आहेस का तू सौरभ? अरे ह्या वेळेला मी खाली कशी येऊ? माझ्या घरच्या लोकांना कळलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल तुला कळतंय का? हे बघ राहुलसुद्धा रूममध्ये आहे. मी नाही येऊ शकत." तेव्हा सौरभ म्हणत असतो, "हे बघ, तू खाली येत नाही आहेस तर मी येऊन आता तुझ्या घराची बेल वाजवू का? मला काही फरक पडत नाही आहे. मी इथे खाली आलो आहे. तू जर भेटायला नाही आलीस ना, तर मात्र तुझ्या घरच्या लोकांना सगळं काही कळेल आणि मी काही करू शकत नाही आणि तुला फोन करायचा की नाही हे मी ठरवणार. कारण तू काही माझे पैसे देत नाही आहेस. मग मला तरी माझे पैसे घेण्यासाठी इथे यावंच लागेल ना. तर आता खाली येतेस की नाही?" तेव्हा नैना म्हणते, "बरं, बरं ठीक आहे. तू येऊ नकोस. मी येते खाली." तेवढ्यातच इथे कलाला आता विचार करून करून झोप काही येत नसते. ती सुद्धा आता खाली येण्याचा विचार करत असते. तेवढ्यातच इथे नैना आजूबाजूला बघते, कुणी आपल्याला बघत तर नाही आहे ना, आणि हळूच दरवाजा उघडून आता ती बाहेर येते. त्यानंतरला इथे सौरभ तिची वाटच बघत असतो. नैना म्हणत असते, की "सौरू, अरे हे सगळं काय आहे? अरे लग्न झाले माझं. माझा नवरा इथे रूममध्ये असतो. माझं कुटुंब आहे खाली आणि तू जर असा रात्री बेरात्री फोन करायला लागलास, भेटायला यायला लागलास, तर काय होईल? सगळ्यांना कळेल ना." तेव्हा इथे सौरभ म्हणत असतो, "ज्याला कोणाला कळायचं आहे ना, त्यांना कळू दे. मी माझे पैसे घ्यायला इथे आलो आहे. तू मला दर वेळेला कारणं देत असतेस ना, की माझ्याकडे पैसे नाही आहेत, नाही आहेत. म्हणून या वेळेला आता मी इथे आलो आहे. आता लवकरात लवकर मला माझे पैसे दे आणि मोकळं कर." तेव्हा नैना म्हणत असते, की "सौरभ, तुला काय वाटतंय मी नाटक करते का? अरे पण माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत. मी माझ्या बाळाची शपथ घेऊन तुला सांगते." आणि ती गप्पच बसते. कारण तिच्या पोटामध्ये खरोखर बाळ नसतंच. तेव्हा सौरभ म्हणत असतो, "तुला काय वाटलं घरच्या लोकांना जसं मूर्ख बनवतेस तसे सगळेच मूर्ख आहेत का? म्हणजे तुला असं वाटतंय का, की तू मलासुद्धा मूर्ख बनवू शकतेस? आत्तापर्यंत तू मला मूर्ख बनवण्याचा खूप प्रयत्न केलास, पण आता नाही. आता मी तुझं काही नाही ऐकणार आहे. तुला काय वाटतंय, तू मला जे काही तुझ्या तालावरती नाचवतेस ते कळत नाही आहे का? मला सगळं काही कळतंय आणि म्हणूनच माझे डोळे उघडलेत आणि आता मी तुला सांगतोय, लवकरात लवकर जा आणि माझे पैसे मला दे आणि मला मोकळं कर. मी निघून जाईन आणि पुन्हा माझं तोंड तुला दाखवणार नाही." तेवढ्यातच इथे कलासुद्धा आता अंगणात आलेली असते. तिलासुद्धा फेऱ्या मारायच्या असतात. कारण तिला टेन्शन आलेलं असतं. तर इथे अद्वैतची झोप कडू होऊ नये म्हणून ती आता बाहेर आलेली असते. तेव्हा इकडे कलाला आता 2 माणसं एकमेकांबरोबर बोलतायत असा भास होतो. म्हणून ती आजूबाजूला बघायला लागते. कारण तिला नैना आणि इथे सौरभचा आवाज आलेला असतो. तेवढ्यातच इथे कला आजूबाजूला बघते, पण तिला कुणीही दिसत नाही. तेवढ्यातच नैना सौरभला घेऊन आता बाहेर आलेली असते रस्त्यावरती. तेव्हा इकडे सौरभ म्हणत असतो, "अरे वाह! तुझी लाडकी बहीण कलासुद्धा बाहेर आली आहे. तिला जाऊन सांगू का तुझं कारस्थान?" तेव्हा नैना म्हणते, "सौरभ प्लीज असं करू नको. सौरभ तुला माझी शपथ आहे." त्यानंतरला इथे कला मात्र आता बाहेर आलेली असते. तिला सतत आठवत असतं. तिची आई म्हणालेली असते, "अहो, तुम्ही काळजी करू नका. आपण जावई बापूंचे पैसे थोडे थोडे का होईना पण लवकरात लवकर फेडून टाकू आणि या कर्जातून आपण मोकळे होऊ." तेव्हा कला म्हणते, "मलासुद्धा इथे अद्वैतचे सगळे पैसे द्यायचे आहेत. पण मी आता चांदेकरांचा जो काही मला पगार मिळतो त्यातून मी माझ्या घरच्या लोकांना पैसे नाही देऊ शकत. कारण मी तिथे सरोज मॅडमला तसं वचन दिलं आहे. पण मग आता मी काय करू जेणेकरून मला चांदेकरचे पैसे देता येतील?"
तर इथे अद्वैतला जाग येते. तो बघतो तर त्याच्या शेजारी कला नसते. तेव्हा तो रूममध्ये बघतो तर तिथे सुद्धा नसते. तो हॉलमध्ये येऊन बघतो तर कला तिथेही नसते. म्हणून तो दरवाजाकडे बघतो तर दरवाजा थोडासा उघडा असतो आणि तो हळूच दरवाजातून बघतो तर कला एकटीच विचारात उभी राहिलेली असते. तेव्हा अद्वैत येतो आणि तिच्या मागे येऊन उभा राहतो. तेव्हा कलाचं लक्ष जातं आणि ती जोरात घाबरते. तेव्हा अद्वैत म्हणतो, "काय घुबड आहेस का?" "घुबडच मला वाटलं." तेव्हा कला म्हणते, "काय घुबड? काय बोलतोयस तू चांदेकर?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाहीतर काय, आता झोपायचं सोडून या वेळेला बाहेर घुबडासारखी का बसलीस तू?" तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, मला झोप येत नव्हती ना म्हणून मी बाहेर आले होत्या आणि हे बघ मी आता हॉलमध्ये सुद्धा नाही आहे, मी बाहेर आहे, जेणेकरून कुणालाही डिस्टर्ब व्हायला नको." तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "अगं पण तुला जागायची गरजच काय आहे? दिवसभर असं काम केल्यानंतर रात्री तुला कशी झोप येणार आहे सांग बरं?" तेव्हा कला म्हणत असते, "चांदेकर, माझं आहे ना डोकं खाऊ नकोस. तुला भूक लागली असेल तर तसं सांग, मी तुला काहीतरी खायला देते. पण उगाच ना माझं डोकं खाऊ नकोस, कारण माझ्यामध्ये आता अजिबात शक्ती नाही आहे तुझ्याबरोबर वाद घालायची." तेव्हा अद्वैत बरोबर म्हणतो, की "अगं बरोबरच आहे ना, तुझ्यामध्ये कशी आता शक्ती असणार, त्राण असणार, कारण दिवसभर तुला कामं करायची असतात ना, बरोबर की नाही? आपल्या घरामध्ये एवढे नोकर आहेत, त्यांना आपण पगार देतो, त्यांच्याकडून 4 कामं करून घ्यायची. पण नाही, तुला पुढे-पुढे करून दाखवायचं असतं ना, की बघा, बघा मी किती कामं करते आणि मग दिवसभर काम करून रात्री अशी थकून जातेस. मग तुला झोप कशी येईल सांग बरं? डोक्यावरती ताण येतोच ना माणसाच्या. बरं आता सांग, काय एवढं रात्री बाहेर येऊन उभी होतीस? कसलं टेन्शन आलंय तुला? कसलं एवढं ताण आलाय?" तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, अरे तू आमचं घर विकत घेतलेस. तू पैसे भरलेस ना एवढे. मग आता तुझे पैसे परत करायला नको का? त्याचं टेन्शन आलंय मला." तेव्हा अद्वैत म्हणतो, "अच्छा, हे सगळं चाललंय डोक्यात तर. बरं ठीक आहे, चल मग आता." तेव्हा कला म्हणते, "चल मग म्हणजे आता झालं?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "हो झालं. माझ्यासाठी कॉफी कर चल. नाहीतर तू मला सांग, मी तुझ्या मार्गदर्शनाखाली कॉफी करीन." तेवढा तिथे कलाला आता सौरभ आणि नैना या दोघांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, कुणीतरी बोलतंय रे इकडे, मला आवाज आला. मगाशी सुद्धा आला." तेव्हा सौरभ म्हणतो, "नैना, तुला काय वाटतंय? तू मला मूर्ख बनवतेस आणि मी बनतोय असं वाटतं तुला? पण मी मूर्ख नाही आहे, कळलं ना? मला तुझा सगळा प्लॅन लक्षात आलाय. तू तुझ्या तालावरती मला नाचवायला बघत होतीस ना? मग आता सगळे पैसे परत कर आत्ताच्या आत्ता." तेव्हा इथे नैना म्हणते, "हे बघ सौरभ, मी तुला शपथ घेऊन सांगते, आता पैसे नाही आहेत, पण मी तुला पैसे देईन. खरंच मी तुला पैसे देईन." त्यानंतरला सौरभ म्हणतो, "ठीक आहे, आता जातोय, पण पैसे घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, कळलं ना?" तेवढ्यातच इकडे आता कला म्हणते, की "चांदेकर, मला इथे आवाज आलाय, आपण बघूया ना?" तेव्हा त्या दोघांना आता नैना बाहेरून येताना दिसते. तर इथे आता काजल बसलेली असते. काजलला आठवत असतं, की इथे सोहम तिच्या बाबांजवळ किती चांगल्या पद्धतीने बोलतोय, त्यांची किती काळजी घेतोय. तो म्हणतोय, की "काका एक काम करा, तुम्हाला आता मी मिसळीच्या स्टॉलवरती सोडतो आणि आणायला सुद्धा येतो. ठीक आहे ना?" त्यानंतरला इथे आता सोहम येतो आणि म्हणतो, "काय गुंडेश्वर, अशी का बसलीस इथे? बरं चल आता आपण जेवून घेऊया." तेव्हा इथे काजल म्हणत असते, की "आधी सांग मला सोहम, हे सगळं तू का करतोयस? सांग ना, ही मदत तू कशासाठी करतोयस?" तेव्हा इकडे सोहम म्हणतो, "अगं मदत कशासाठी करतोय म्हणजे तुला माहिती नाही आहे का?" तेव्हा इकडे आता काजल म्हणत असते, "काय माहिती नाही आहे का?" सोहम म्हणतो, "कारण मला तुझी मदत करायची आहे प्रत्येक कामामध्ये आणि म्हणून मी इथे आलो आहे ना. बरं चल आता जेवून घेऊया, नाहीतर काका म्हणतील, की अजून आपण दोघांनी माझ्या लाडक्या गुंडेश्वरनी जेवली का नाही आहे म्हणून ते काळजी करतील." तेव्हा काजल म्हणते, की "सोहम मला खरं खरं सांग, आज दिवसभर तू हे सगळं का करतोयस?" तेव्हा सोहम म्हणतो, "कारण मला तुला सांगायचं आहे, की तुझं जरी लग्न झालं ना तरीसुद्धा तू तुझ्या आईवडिलांची मदत करू शकतेस, तू घरी येऊ शकतेस. हे बघ काजल, तुझं माझ्यावरती प्रेम आहे आणि माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे तुलासुद्धा बरोबर माहिती आहे." आणि इथे आता काजलला खूपच जास्त आश्चर्य वाटतं. सोहम म्हणतो, की "जर आपलं लग्न झालं तरीसुद्धा आपण दोघेजणं मिळून तुझ्या घरच्या लोकांची काळजी घेऊ शकतो, जबाबदारी घेऊ शकतो. जशी तू माझ्या घरी आल्यानंतर माझं घर सांभाळशील, तसं मीही तुला मदत करेनच की तुझ्या आईवडिलांना साथ देण्यासाठी." तेव्हा इथे काजल आता टेन्शनमध्ये येते. तेव्हा सोहम म्हणतो, "हे बघ काजल, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मला तुला हेच सांगायचं आहे, की म्हणजे आई-वडिलांचा विचार करते चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावरती पर्याय म्हणून लग्नच करणार नाही, हे काही बरोबर नाही. हे मला तुला सांगायचं आहे." तेव्हा कला म्हणते, "काय गं ताई, एवढं रात्री तू बाहेर काय करत होतीस?" तेव्हा नैना म्हणत असते, "काय करत होते म्हणजे? पाय अकडले होते, ते लांब करायला आले होते."
तेव्हा इथे कला म्हणते, "अगं ताई, तू प्रेग्नंट आहेस आणि बाहेर बघ किती थंडी पडली आहे. तुला जर पायच मोकळे करायचे होते, तर तू तुझ्या रूममध्ये करायचेस, नाहीतर हॉलमध्ये करायचेस ना. नाहीतर आपलं एवढं मोठं अंगण आहे, इथे पाय मोकळे करायचे. तू रस्त्यावरती कशाला गेली होतीस बाहेर? अगं पाय सटकला असता, तू पडली असतीस, तर आतमध्ये आम्हाला काय कळलं असतं?" तेव्हा इकडे आता नैना म्हणत असते, "तू नको माझी काळजी करू. मी माझी काळजी करायला समर्थ आहे आणि मला काही झालं तर नाही आहे ना. मी जाईन माझी." तेव्हा इकडे कला म्हणत असते, "ताई, ते सगळं ठीक आहे, पण तू कुणाशी बोलत होतीस? हे बघ मला तुझ्या बोलण्याचा आवाज येत होता. त्याच्यामुळे सांग बाहेर कोणी आलं होतं का? तू कुणाशी तरी बोलत होतीस ना?" तेव्हा नैना म्हणते, "कला, अगं बाहेर रस्ता आहे. कितीतरी लोकं तिथून चालतात, फोनवरती बोलतात. म्हणून काय मी प्रत्येक माणसाला विचारू का तुम्ही काय बोलत होता, काय नाही? आता पुढच्या वेळेला जेव्हा मी बाहेर जाईन ना, तेव्हा मी सगळ्यांचं बोलणं ऐकेन आणि मग तुला सांगेन, कुणी काय बोलत होतं. मग तर चालेल ना?" तेव्हा इकडे नैना म्हणते, "जाऊ मी आता?" तेव्हा कला म्हणते, "बघितलं चांदेकर, तुला सुद्धा आवाज आला ना रे? नैनाताई नक्कीच कुणाशी तरी बोलत होती. काहीतरी गडबड आहे चांदेकर." तेव्हा राहुल म्हणत असतो, की "अगं, तू सतत आपली इथे चांदेकर, चांदेकर, चांदेकर हे, चांदेकर ते बडबड करत असतेस माझ्या कानाची. माझ्या कानाची क्षमता संपली आहे. दुसरं कुणाचं तरी बोलणं आता कॅचअप करायची. कळतंय तुला? बरं चल, आता आपण जाऊया." तेव्हा सोहम म्हणतो, "हे बघ काजल, अगं तू लोड घेऊ नकोस. तुलासुद्धा माहिती आहे, की माझं तुझ्यावरती प्रेम आहे. आणि जेव्हा तू म्हणालीस की लग्नच करायचं नाही आहे, तेव्हा मी म्हणालो की आता मी तुला दाखवून देतो, रिअलाईज करून देतो, की लग्न नाही करणं हा पर्याय तर नसूच शकतो ना." त्यानंतरला इथे काजल म्हणत असते, "सोहम तू." तेव्हा सोहम म्हणतो की "हो, मी बरोबर बोलतोय. माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मला लग्न करायचं आहे तुझ्याबरोबर. तू माझ्याशी लग्न करशील का?" तेव्हा इथे काजलला आता काय बोलावं काही कळत नाही. सोहम म्हणतो की "आपलं लग्न झालं आणि तू जर माझ्या घरी आलीस, माझं घर तू सांभाळशील ना, मग मी तुझी मदत करेन तुझं घर सांभाळण्यासाठी. मी तुला हवी ती मदत करायला तयार आहे. मग ती फायनान्शियली असू दे किंवा घरातली कामांची मदत असू दे." त्यानंतरला आता दोघेही बोलत असताना तिथे काका येतात. तेव्हा सोहम म्हणतो, "काका तुम्ही आलात? सॉरी हां, सॉरी. मला यायला जमलं नाही तुम्हाला आणायला. ही गुंडेश्वर बघा ना, सारखी आपली बडबड करत राहते." तेव्हा काजल, "अगं काकांना पाणी दे आणि त्यांच्या जेवणाचं बघ." तेव्हा इकडे आता काजल म्हणते, "हो, मी बघते ना." आणि ती किचनमध्ये गेल्यानंतर सोहम म्हणतो, की "चला काका, मी सुद्धा आता निघतो." तेव्हा दिनकर काका म्हणतात, "सोहमराव, अहो असं काय करताय? जेवून जा ना, आता 2-3 घास खाऊनच जा." तेव्हा सोहम म्हणतो, "नाही नको, खरंच नको. आता मला सुद्धा उशीर होतोय. आई वाट बघत असेल, मी पण निघतो." तेव्हा इकडे सोहम जाताना काजलकडे बघतो. तेव्हा काजल आता त्याला दुर्लक्ष करते आणि मुद्दामून ती बाजूला जाते. त्यानंतरला इथे कला म्हणत असते, "चांदेकर, अरे कसला विचार करतोयस? तुला सुद्धा हेच वाटतंय ना नैनाताई कुणाशी तरी बोलत होती?" तेव्हा इकडे कला म्हणते, "बरं चल, मी तुझ्यासाठी कॉफी करून देते. पण काय झालंय, तू विचार तरी कसला करतोयस?" तेव्हा इथे आता अद्वैत म्हणत असतो, की "खरे, तू दुसरा जॉब का करत नाहीस? टेन्शन घेण्यापेक्षा तू दुसरा जॉब कर ना." तेव्हा कला म्हणते, की "दुसरा जॉब करू? माझ्यासारख्या कमी शिकलेल्या मुलीला कोण जॉब देणार आहे?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "का? कमी शिकलेली म्हणजे?" तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, "तू शिकलेली नाही आहेस का?" तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, अरे माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही आहे. ग्रॅज्युएशनमधलं माझी जी शेवटची टर्म असते ना, म्हणजे 3rd इयरची, ती राहिली आहे. त्याच्यामुळे माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही झाले. ती एक टर्म द्यायची राहिलेली होती." तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "कंटाळा केला असशील ना अभ्यासाचा?" तेव्हा कला म्हणते, की "चांदेकर, मी अजिबात अभ्यासाचा कंटाळा केलेला नाही आहे. अरे आमची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. बाबा एकटे कमावणारे होते ना आणि माझं शिक्षण, ताईचं शिक्षण आणि त्याचबरोबर इथे आपल्या काजलचं शिक्षण. त्याच्यामुळे आता बाबा कुठे-कुठे बघणार. मग कुणाला तरी थोडंफार मागे यावंच लागणार होतं, तर मीच आले आणि मी बाबांना कामामध्ये मदत करायला लागले. आणि तसंही पहिल्यापासूनच माझं कलेवरती खूप प्रेम होतं." तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, "बरोबर. तुला सोडून तू दुसरं कुणावर का प्रेम करशील ना? तू तुझ्यावरतीच प्रेम करशील." तेव्हा कला म्हणते, "नाही चांदेकर, असं नाही रे. कला म्हणजे आर्ट. मला डिझाईन्स वगैरे बनवायला लहानपणापासूनच खूप आवडायच्या. तेव्हापासून मी बाबांना मदत करत आले आणि आता त्या डिझाईन्समध्ये कसे चेंजेस करायचे, कुठल्या इथे वस्तूला कसा आकार द्यायला, कशी डिझाईन करायची, हे मला पहिल्यापासूनच खूप आवडतं आणि मी नवनवीन प्रयोग असे करत असते." तेव्हा इथे आता कला म्हणत असते, की बाबांना मदत करण्यासाठी आणि इथे गुंड्याचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी मी माझं शिक्षण थांबवलं. तेव्हा अद्वैत म्हणतो, "अच्छा, म्हणजे तुझासुद्धा स्ट्रगल होता तर." म्हणजे माणसाचा कसा वेगवेगळा स्ट्रगल असतो. आता परिस्थिती तर माझी अशी नव्हती, पण माझासुद्धा वेगळा असा स्ट्रगल होता ना. तेव्हा कला म्हणते, "काय तुझा स्ट्रगल होता? मला पण सांग ना."
तर इथे दोघेजण आता एकमेकांबरोबर छान गप्पा मारत असतात. तर इथे कलाला पुढे काय शिकायचं होतं, काय नाही, तिला इंग्लिशमध्ये PhD करायची होती, हे सुद्धा ती आता अद्वैतला सांगते. तर पुढील भागामध्ये इथे अद्वैत कलाला म्हणत असतो, की "तू एक काम कर ना, तू मुलांच्या शिकवण्या घे. तू तुझा बिझनेस स्टार्ट कर ना, याच्यातून तुला चांगले पैसे मिळतील." तेव्हा कला म्हणते, "ठीक आहे, तू जसं सांगतोयस ना, की बिझनेस स्टार्ट कर, मग मी माझा बिझनेस स्टार्ट करते आणि चांदेकरांच्या बिझनेसला मागे टाकते." तेव्हा अद्वैत म्हणतो, "ठीक आहे ना, चांगली आयडिया आहे. कर ना तुला जे काही करायचं आहे ते." तेव्हा इथे आता सरोज आलेली असते बाहेर आणि ती त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, की "तू तुझा बिझनेस स्टार्ट कर आणि खूप पुढे जा आणि मग तू तुझं काम सुरू केलंस, की डोक्याला ताणसुद्धा कमीच घेशील ना." तेव्हा कला म्हणते, "बरं ठीक आहे." आणि ती म्हणते, की "चांदेकर तुझी मिशी" आणि ती लाडानेच त्याची मिशी आता ओढते. तेव्हा इथे चांदेकर म्हणतो, "अगं, हे काय चाललंय तुझं?" दोघांची मस्ती बघून सरोजला खूपच जास्त राग आलेला असतो.